श्री स्वामी समर्थ. नमस्कार कन्या राशींच्या भाग्यवान जातकांनो. येणारे 24 तास तुमच्या आयुष्यात एक अभूतपूर्व आणि अत्यंत मोठी उलथापालथ घडवून आणणार आहेत. जर तुमची रास कन्या असेल तर आज रात्री झोपण्यापूर्वी हा व्हिडिओ पूर्ण पाहण्याची चूक अजिबात टाळू नका. अन्यथा नशिबाची ही सुवर्ण संधी गमावल्याचा पश्चाताप आयुष्यभर करावा लागू शकतो. कारण तब्बल 12 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर देवगुरु बृहस्पतीने ब्रह्मांडात एक असा चमत्कारी फेरबदल घडवला आहे, ज्याने थेट काळपुरुषाच्या चक्राची दिशाच बदलून टाकली आहे. तुमच्या जीवनात आता पैसा इतका प्रचंड आणि अफाट वर्षा होणार आहे की आलेली संपत्ती कशी सायची हाच मोठा प्रश्न तुमच्या समोर उभा राहील. पण सावधान, नशिबाची ही मोठी लॉटरी लागत असतानाच 1 ते 13 जून दरम्यान तुमच्याच घरात पाठीमागून एक अत्यंत घातक आणि गुप्त वार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हा शत्रू दुसरा कोणी नसून तुमच्या जवळच्या मित्राचा खोटा बुरका पांघरून फिरत आहे, जो तुमचे हसते खेळते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा डाव आखत आहे. कोण आहे हा कपटी शत्रू आणि कोणत्या 2 या मार्गाने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य चालून येणार आहे, हा महाखुलासा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात मिस न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कन्या राशींच्या लोकांसाठी जून 2026 हा महिना केवळ एक सामान्य काळ नसून एका ऐतिहासिक आणि सुवर्ण युगाची दणदणीत सुरुवात ठरणार आहे. या महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ यासारखे 5 भलाढ्य ग्रह आपली नक्षत्राची चाल बदलत असले तरी सर्वात मोठा आणि अद्भुत चमत्कार केवळ गुरुग्रहांच्या कृपेने घडणार आहे. तब्बल 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीच्या 11व्या भावात म्हणजेच अत्यंत शुभ अशा लाभ स्थानात प्रवेश करत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार लाभ भावातील गुरु हा सर्व संकटांना नाश करणारा आणि वरदान ठरणारा मानला जातो, जो तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षाचा खडतर संघर्ष आणि गरिबी एका झटक्यात संपून टाकेल. येत्या अवघ्या 6 ते 8 महिन्यात तुमचे संपूर्ण नशीब पालटणार असून तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती कमालीची सुधारेल. जे लोक सातत्याने अपयशाचा सामना करत होते, ज्यांचे हक्काचे पैसे मार्केटमध्ये अडकले होते किंवा ज्यांच्या प्रगतीला पूर्णपणे ब्रेक लागला होता, त्यांच्यासाठी आता यशाची सर्व बंद दारे खुली होणार आहेत. गुरुग्रहांची ही दैवी चाल तुमच्या दैनंदिन जीवनात, राहणीमानात आणि विचारसरणीत एक कमालीचा सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सज्ज झाली आहे. लाभस्थानात विराजमान होऊन गुरु माऊली तुमच्या कुंडलीतील इतर 3 महत्त्वाच्या घरांवर आपली पवित्र अमृतदृष्टी टाकणार आहे. गुरूंच्या 5व्या शुभदृष्टीमुळे तुमचे सामाजिक वर्तुळ वेगाने वाढेल आणि समाजातील प्रतिष्ठित व बड्या लोकांचे सहकार्य तुम्हाला न मागता लाभेल. 7व्या दृष्टीच्या प्रभावामुळे कला, शिक्षण, चित्रपट आणि सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना अभूतपूर्व यश मिळून त्यांचे भाग्य अचानक उजळेल. तसेच गुरुच्या 9व्या अमृत दृष्टीमुळे वैवाहिक जीवनातील सर्व जुने तणाव आणि वाद मिटून विवाहाची प्रतीक्षा करणाऱ्या अविवाहितांचे लग्न जमण्याचे अतिशय प्रबळ योग निर्माण होतील. थोडक्यात सांगायचं तर हा काळ कन्या राशीसाठी प्रत्येक क्षेत्रात एक गोल्डन पिरियड म्हणजेच सुवर्ण काळ सिद्ध होणार आहे. जून 2026चा हा संपूर्ण महिना धन लाभाच्या दृष्टीने अत्यंत चमत्कारी ठरेल, कारण या काळात तुमच्या कुंडलीत मालव्य योग आणि सूर्य बुधाच्या युतीमुळे अत्यंत दुर्मिळ असा भद्र राजयोग एकाच वेळी निर्माण होत आहे. हे 2 भलाढ्य राजयोग तुमच्या आर्थिक स्थितीला इतकी प्रचंड गती देतील की संपूर्ण महिनाभर तुमच्यावर 2 वेगवेगळ्या मार्गाने अथांग लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. बऱ्याच दिवसापासून पैशांची चाललेली चणचण आणि आर्थिक चणचण आता कायमची मिटणार असून धनप्राप्तीचे असे मार्ग मोकळे होतील, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. धन लाभाचा पहिला मुख्य मार्ग म्हणजे या नशिबाच्या चक्रामुळे तुम्हाला अचानक एखादी मोठी बिझनेस डील किंवा जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा मोठा परतावा सहज मिळेल. जर तुम्ही भूतकाळात शेअर मार्केट, सोने, जमीन किंवा इतर कुठेही पैसे गुंतवले असतील तर तिथून आता अचानक मोठा धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. याशिवाय तुमचे रखडलेले, बुडालेले किंवा जुने अडकलेले पैसे देखील या काळात पूर्ण सन्मानाने तुमच्या हातात परत येतील.
धनप्राप्तीचा दुसरा मार्ग हा पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेशी आणि अंगभूत कौशल्याशी जोडलेला असेल. या राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या वाणीमध्ये एक सुसंस्कृत जादू निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही केवळ बोलण्याच्या जोरावर समोरील व्यक्तीला सहज आकर्षित करू शकाल. या विशेष गुणामुळे तुम्हाला कमिशन किंवा पार्ट टाइम प्रोजेक्टच्या माध्यमातून एक्स्ट्रा इन्कमचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. एकूणच काय तर जून महिन्यात तुमची प्रचंड मेहनत आणि नशिबाची साथ एकत्र आल्यामुळे तुमच्यावर पैशांचा पाऊस पडणार, हे त्रिकालबाधित सत्य आहे. या सोबतीने स्वतःचा व्यापार, उद्योग किंवा व्यवसाय करणाऱ्या कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीची नवी शिखरे सर करणारा ठरेल. कुंडलीत बुध आणि शुक्राची उत्तम युती होत असल्याने व्यवसायात नवनवीन कल्पना सुचतील आणि ग्राहक तुमच्याकडे चुंबकीय शक्तीसारखे आकर्षित होतील. या काळात तुम्हाला मोठ्या कंपन्याकडून भागीदारीचे नवीन आणि फायदेशीर प्रस्ताव मिळू शकतात. तसेच एखाद्या महत्त्वाच्या बैठकीनंतर मोठी डील तुमच्या खिशात पडेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी देखील हा महिना ऑफिसमध्ये मान सन्मान वाढवणारा ठरेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊन तुमची पदोन्नती किंवा पगारवाढ करू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य नोकरी व्यतिरिक्त फावल्या वेळेत पार्ट टाइम काम करून तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची सुवर्ण संधी लाभेल, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. जर तुम्ही कला, अभिनय, लेखन किंवा सोशल मीडियावर यूट्यूब क्रिएटर, इन्फ्लुएन्सर म्हणून काम करत असाल तर गुरूंची विशेष दृष्टी तुमच्यासाठी वरदान ठरेल. या क्षेत्रातील लोकांना आपले टॅलेंट दाखवण्याची मोठी संधी मिळेल, ज्यामुळे समाजात तुमची लोकप्रियता आणि नाव वेगाने पसरेल. तुमचे नवीन प्रोजेक्ट्स आणि व्हिडिओज या काळात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतील आणि तुम्हाला एखाद्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून कामाची ऑफर नक्की येईल. हा महिना अनेक बाबतीत आनंदाचा असला तरी नातेसंबंधाच्या बाबतीत तुम्हाला कमालीची गुप्तता, सावधानता बाळगावी लागणार आहे. विशेषतः 1 ते 13 जून या सुरुवातीच्या काळात पती पत्नी किंवा लव्ह पार्टनरमध्ये किरकोळ कारणावरून गंभीर वाद किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात आपल्या रागावर आणि बोलण्यावर पूर्ण ताबा ठेवा, अन्यथा एक छोटीशी ठिणगी मोठ्या वादाचे रूप घेऊन नाते धोक्यात आणू शकते. मुख्य म्हणजे बाहेरच्या लोकांच्या किंवा नातेवाईक भडकवण्याला अजिबात बळी पडू नका. तुमचेच काही जवळचे मित्र या ओळखीचे लोक पाठीमागे तुमच्या पार्टनर विरुद्ध तुमचे कान भरू शकतात आणि नात्यात दुरावा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणूनच कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या जोडीदारावर संशय घेऊ नका. काही अडचण असल्यास थेट शांत डोक्याने संवाद साधा. 14 जून उघडताच प्रेमाचा हा कठीण काळ संपून एक नवीन गोड सुरुवात होईल आणि सर्व गैरसमज एका झटक्यात दूर होतील. 14 ते 30 जून या काळात नात्यातील जवळीक वाढेल. तुम्ही जोडीदाराला खुश करण्यासाठी सुंदर सरप्राईज किंवा महागडे गिफ्ट द्याल. या काळात तुम्ही पार्टनरसोबत एखाद्या निसर्गरम्य हिल स्टेशनवर किंवा धार्मिक यात्रेला जाण्याचा उत्तम प्लॅन कराल. अविवाहित लोकांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन पुढील काही महिन्यात त्यांचे लग्न ठरण्याचे प्रबळ योग आहेत. आरोग्याच्या दृष्टीने जून महिना अतिशय उत्तम आणि ऊर्जावान राहील. शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, जुने आजार बरे होतील आणि तुमच्या जीवनशैलीत एक सकारात्मक बदल पाहायला मिळेल. मन प्रसन्न राहिल्याने तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. ऑनलाईन नवीन ज्ञान घेणे किंवा चांगली पुस्तके वाचण्याकडे तुमचा कल वाढेल. कौटुंबिक जीवनात सुख शांती नांदेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी वाढेल आणि तुम्ही त्यांच्या सुखासाठी घरगुती वस्तूची खरेदी कराल. मुलांच्या बाबतीतही जून महिन्यापासून खूप मोठे सकारात्मक बदल दिसतील. 2 जून नंतर गुरूंची शुभदृष्टी थेट संतानाच्या भावावर पडत असल्याने मुलांमधील चिडचिडपणा, हट्टीपणा आणि उशिरा झोपण्याच्या वाईट सवयी स्वतःहून सुटतील. त्यांचा ओढा अभ्यासाकडे वाढेल आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना त्यांच्या कष्टाचे अत्यंत गोड व सकारात्मक निकाल पाहायला मिळतील. म्हणूनच मित्रांनो, 12 वर्षानंतर आलेली ही सुवर्णसंधी हातातून अजिबात जाऊ देऊ नका, कारण वेळ आणि नशीब वारंवार अशी संधी देत नसते. जर तुम्हाला हे अचूक आणि विनामूल्य राशी भविष्यमानापासून आवडले असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक गोड लाईक द्या, कारण तुमचे एक लाईक आमच्यासाठी लाख मोलाचे ठरते.
हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या कन्या राशींच्या इतर मित्र परिवाराला नक्की पाठवा, जेणेकरून तेही ऐनवेळी येणाऱ्या संकटापासून स्वतःचा बचाव करू शकतील. अशाच प्रकारचे रोज तुमच्या नशिबाचे गुपित सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून समोरची बेल आयकॉन घंटी नक्की दाबा. चला तर मग कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण श्रद्धेने अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. धन्यवाद.